जय शिवराय शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या ऑर्गॅनिक शिवार या गांडूळ खत प्रकल्पामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सेंद्रिय शेती ही आता काळाची गरज राहिलेली नाहीये, तर ती प्रत्येक शेतकऱ्याची, आपल्या मातीची आणि आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याची गरज बनलेली आहे. मित्रांनो, सेंद्रिय शेतीकडे आता वळण्याचा दृष्टिकोन जो आहे तो लोकांचा खूप सकारात्मक होतोय आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपल्या मातीचं आरोग्य ज्या प्रमाणात बिघडलेलं आहे, मातीचा दर्जा खालावलेला आहे, त्यामुळे आपल्याला रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा वारेमाप वापर करावा लागतो आणि त्याचा खर्च देखील प्रचंड होतो शेतकऱ्यांना. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती परवडत नाहीये, कारण त्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. रासायनिक खतांच्या, कीटकनाशकांच्या किमती ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. आणि शेतकऱ्यांना जर शेती व्यवस्थितपणे करायची असेल, मातीचं आरोग्य जर चांगल्या पद्धतीने जपायचं असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याने आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. आणि सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं जे आहे ते गांडूळ खत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे, बहुतांश शेतकऱ्यांकडे काय होतं की प्रत्येकाच्या घरी पशुधन आहे. शेळ्या, मेंढ्या असतील किंवा गाई, म्हशी हे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरोघरी असतात. त्यातून त्यांना शेणखत, लेंडीखत खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतं. तेच जर आपण शेतकरी काय करतात की ते शेणखत विकतात किंवा न कुजवता त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया न करता शेतामध्ये टाकतात. त्याचे रिझल्ट जमिनीलाही तितके मिळत नाहीत, पिकांनाही त्याचा फायदा होत नाही. शेणखत किंवा लेंडीखत न कुजवता मातीमध्ये आपण जेव्हा शेतामध्ये टाकतो, तर त्या खतामधून बुरशी किंवा उमणी आळी, वेगवेगळे कीटक, तण या सगळ्या गोष्टी आपल्या मातीमध्ये जात असतात आणि त्या कंट्रोल करण्यासाठी पुन्हा आपल्याला रासायनिक फवारणीच करावी लागते. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील आणि आपल्या मातीचं आरोग्य वाढवायचं असेल, आपलं उत्पादन खर्च कमी करायचा असेल आणि चांगल्या दर्जाचं पीक आपल्याला घ्यायचं असेल, ज्याच्यामध्ये आपलं उत्पादन सुद्धा डबल होणार आहे, अशा पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्यांनी काम केलं आणि गांडूळ खत निर्मिती स्वतः आपल्या घरच्या घरी करण्याचं जर शेतकऱ्यांनी ठरवलं, तर त्याचे फायदे शेतकऱ्यांना खूप होतील. शेतकरी त्याच्यातून चांगला नफा मिळवू शकतो. आपल्या स्वतःच्या जमिनीला खत टाकण्यासोबतच शेतकऱ्यांना जर विक्री करता गांडूळ खत बनवायचं असेल, तर त्यातूनही शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांची जमिनी भुसभुशीत होऊन तिचं आरोग्य ज्या वेळेला चांगलं होतं, त्यावेळेला आपल्याला ती माती उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने देत असते. आपण फळभाज्या घेतो किंवा इतर भाजीपाला असेल किंवा फुल शेती असेल, ऊसाचं क्षेत्र असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल, आपण ज्या वेळेला त्याला गांडूळ खताचा वापर करतो, वर्मीवॉश जे आपल्याला गांडूळ खतामधून मिळतं त्याचा वापर करतो, तर त्याचे फायदे खूप आपल्याला मिळतात. तर आपण त्या गोष्टी समजून घेऊया. मित्रांनो, सेंद्रिय शेतीकडे तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. त्या उद्देशाने आपण आपल्या शेळीपालन फार्मवर आणि आपल्या गांडूळ खत प्रकल्पामध्ये आपण गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा लवकरच आपण सुरू करणार आहोत. आणि या कार्यशाळेद्वारे बेडची, गांडूळ खताच्या बेडची रचना कशी असली पाहिजे इथपासून तर चांगल्या क्वालिटीचं गांडूळ खत निर्मिती आपल्याला कशा पद्धतीने करता येईल, त्यातल्या समस्या काय असतात, आपल्याला त्यातील मार्केटिंगवर कसं काम करता येईल, आपला ग्राहक वर्ग आपल्याला कसा तयार करता येईल, अशा अनुषंगाने आपण सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्या कार्यशाळेमध्ये आपण शिकवणार आहोत. आणि त्या कार्यशाळेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देखील आपण देणार आहोत. त्यामुळे आपण जर या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असाल, तर आम्हाला दिलेल्या क्रमांकावर संपर्क नक्की करा. तर मित्रांनो, गांडूळ खत निर्मितीची जी प्रोसेस आहे ती काय हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या गांडूळ खत प्रकल्पामध्ये आपण जे गांडूळ खत बेड लावतो ते आपण HDPE बेड वापरत असतो. आणि HDPE बेड वापरत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी करायची, जर तुम्हाला गांडूळ खताचा बेड लावायचा आहे आणि घरच्या घरी चांगल्या क्वालिटीचं जर गांडूळ खत तुम्हाला तयार करायचं असेल, तर अशा पद्धतीने आधी बेडची रचना करावी लागेल. बेडची रचना केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपण ज्या वेळेला बेडची व्यवस्थित रचना करतो त्यावेळेला इकडे फिल्टर एक दिलेला असतो. आपल्या HDPE बेडला एक फिल्टर असतो. त्या फिल्टरसाठी आपल्याला व्यवस्थित जागा आपल्याला इथे सोडायची आणि एक पाईप आपण तिथून टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या बेडमधून जे येणारं वर्मी वॉश आहे
ते आपल्याला व्यवस्थित साईडला कलेक्ट करता येईल एक बकेट वगैरे ठेवून. आता आपल्याकडे बेडची संख्या जास्त असल्यामुळे आपण एकच लाईन टाकलेली आहे पाईपलाईन, आणि सर्व बेड आपण त्या लाईनला कनेक्ट केलेले आहेत. आणि बाहेर आपण एक आउटलेट काढून ड्रम ठेवलेला आहे प्लास्टिकचा. त्या ड्रम मध्ये आपलं सर्व वर्मीवॉश कलेक्ट होत असतं. चांगल्या क्वालिटीचं वर्मीवॉश आपण कलेक्ट करतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण ज्या वेळेला बेड लावतो तर बेडची व्यवस्थित रचना आपण करून घेतल्यानंतर आपण बेड हा असा लावला पाहिजे. या पद्धतीने आपण बेड व्यवस्थित लावून घ्या. बेड लावल्यानंतर आपल्याला काय करायचंय की तो आपल्याला खताने, शेणखत असेल त्या खताने आपल्याला तो बेड अशा पद्धतीने पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. बेड भरल्यानंतरही तुम्ही तो बेड थंड करू शकता पाणी मारून, किंवा मग आपण जे पद्धत वापरतो त्या पद्धतीने देखील तुम्ही याच्यामध्ये शेणातली हीट काढण्यासाठी काम करू शकता. तर मित्रांनो, आपल्याकडे आता आपल्याला काही बेड रिकामे झालेले आहेत. ते बेड भरण्याचं काम आपल्याला सुरू करायचंय. तर पूर्वी आपण याच्यावर काय करणार, हे आपल्याकडे लेंडी खत आहे. मित्रांनो, आपण फक्त लेंडी खतापासूनच गांडूळ खत बनवतो, आणि महाराष्ट्रामध्ये लेंडी खतापासून गांडूळ खत बनवणारा हा एक 2 प्रोजेक्ट आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये. त्यातला एक प्रोजेक्ट आपला आहे जो कमर्शियल लेवलला गांडूळ खत बनवतो. इतर ठिकाणी फक्त शेणखतापासूनच गांडूळ खत बनवलं जातं. मात्र आपण केवळ लेंडी खताचाच त्यासाठी वापर करत असतो. तर लेंडी खत बेडमध्ये घेण्याची प्रक्रिया काय असते ती आपण समजून घेऊया. मित्रांनो, आता हे जे खत आहे हे आपण याला पसरवणार आहे थोडंसं पांगून, आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर पाणी मारणार आहे. पाणी मारल्यानंतर 1-2 दिवस त्याला पाणी मारल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जैविक बुरशीनाशक प्रक्रिया करणार आहे. त्याद्वारे काय होईल की खतामधली बुरशी असेल किंवा उमणी असेल किंवा वेगवेगळे कीटक असतील त्यांचा नायनाट आपल्याला करता येईल जैविक पद्धतीने. त्यामुळे आपल्या खतामध्ये इथेच जर आपण बुरशीचा, उमणीचा नायनाट केला तर ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या जमिनीत हे खत जाणार आहे गांडूळ खत बनल्यानंतर, तर त्यांना प्युअर आणि शुद्ध खत आपल्याकडून शेतकऱ्यांना जात असतं. आणि ही प्रक्रिया केल्यानंतर ज्या वेळेला खत थंड होतं तर खतामध्ये काय होतं, मिथेन आणि अमोनिया सारखे विषारी वायू असतात, गॅसेस असतात. आपण जितकं पाणी मारतात त्याच्यानंतर हे गॅसेस त्याच्यामधून बाहेर पडत असतात आणि मग खत थंड होत असतं. साधारणपणे एक 8-10 दिवस पाणी मारल्यानंतर हे खत थंड होणार व्यवस्थित, आणि खत थंड झाल्यानंतर आपण पुढचे बेड भरायला घेणार आहे. बेड भरल्यानंतरची प्रक्रिया काय असते की बेड ज्या वेळेला आपण भरतो त्यावेळेला जर खत पूर्णपणे थंड असेल तर आपण त्याच्यामध्ये गांडूळ कल्चर सोडतो. गांडूळ कल्चर सोडल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये आपल्या बेडवर एक थर बनवायला खताचा सुरुवात होते. मग तो आपण चाळून घेतो आणि मग आपल्या पॅकिंग करून आपण तो आपल्या शेतकऱ्यांना विकत असतो. मित्रांनो, तर गांडूळ खत निर्मितीमध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो आपली गांडूळ आहे. ही 24/7 काम करणारी गांडूळ आहेत. आणि ही गांडूळ आपण आयसिनिया फेटिडा ही व्हरायटी वापरतो गांडूळ खत निर्मितीसाठी. ही व्हरायटी 24 तास काम करत असते आणि खत खाण्याची यांची जी क्षमता आहे ती अधिक आहे. साधारणपणे एक गांडूळ त्याच्या वजना इतकं खत रोज खात असतं आणि तितकं खत ते डिलिव्हर करत असतं. त्यामुळं गांडूळ ज्या वेळेला हे खत खातात, शेणखत किंवा लेंडी खत, तर त्यांची जी विष्ठा तयार होते त्यातून आपल्याला गांडूळ खत मिळत असतं. आणि त्या गांडूळ खतामध्ये जे घटक असतात, NPK असेल किंवा मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, दुय्यम अन्न घटक असतील, जे पिकांसाठी आणि आपल्या मातीसाठी पोषक असतात, असे सगळे घटक आपल्याला त्यातून मोठ्या प्रमाणात मिळत असतात. तर ज्या वेळेला आपल्याला खत तयार होत असतं आपल्या बेडवर, तर त्याच्यानंतर आपण बेडवर एकदा जीवाणू प्रक्रिया करत असतो. जीवाणू प्रक्रिया केल्यानंतर काय होतं की जे मातीमध्ये घटक आता कमी झालेले आहेत जीवाणू, ते आपल्याला शेतकऱ्यांना आपल्या खताद्वारे देता येतात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे घटक पडलेले असतात, नायट्रोजन, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल किंवा इतर अन्न घटक असतात, त्यांचं विघटन करून त्यांच्या शेतकऱ्यांच्या पिकांना हे घटक मिळवून देतात. ते काम करणारे जे जीवाणू असतात त्या जीवाणूंचा आपण आपल्या खतामध्ये करत असतो. त्यामुळे इतकं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं खत आपण शेतकऱ्यांना देतोय. शेतकरी देखील स्वतः घरच्या घरी हे इतकं गुणवत्ता असलेलं खत स्वतः तयार करू शकतात. आपली गांडूळ खत निर्मिती संदर्भात जर काही आपल्याला माहिती हवी असेल, काही आपले प्रश्न असतील, आपल्याकडे गांडूळ खत उपलब्ध आहे, सोबतच गांडूळ बीज उपलब्ध आहे. आपल्याकडे गांडूळ खताचे बेड देखील उपलब्ध असतात. आपल्याला कोणाला
जर या गोष्टी करण्यासाठी उत्सुक असाल, स्वतः गांडूळ खत तयार करण्यासाठी, तर आपण आम्हाला संपर्क करा. आणि मित्रांनो, आता लवकरच आपण आपल्या गांडूळ खत प्रकल्पामध्ये आणि आपल्या फार्ममध्ये गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा आपण लवकरच सुरू करणार आहे. गांडूळ खत निर्मिती असेल, शेळीपालन असेल, सेंद्रिय शेती संदर्भातील माहितीपूर्ण अशा सगळ्या व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर आणतच असतो आणि यापुढे पुढील व्हिडिओ देखील आपल्याला माहितीपूर्ण असेच मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.